रामकृष्ण हरी माऊली. ज्ञानदेवांनी जिवंत समाधी घेतली ही कथा सांगणार आहे. ज्ञानदेवाची योग्यता सर्व संतांनी ओळखली होती. त्यांचे अलौकिकत्व सर्वांना पटले होते. काही विशेष चमत्कार करून लोकांना दिपवावे ही बुद्धी त्यांची कधीच नव्हती. प्रसंगानुसार तशा काही गोष्टी त्यांना कराव्या लागल्या. ज्ञानदेव अत्यंत नम्रशील व निगर्वी होते. समाधी घेतेवेळी त्यांचे वय अवघे 22 वर्षाचे. पण सर्व संत मंडळीत ते अग्रस्थानी होते. सर्वांना अतिशय वंदनीय. ते विष्णूचा अवतार होते अशी सर्वांची मनोमन खात्री होती. मोरोपंत कवींनी तर त्यांना विष्णूचा 11वा अवतार म्हणून संबोधले होते. नामदेव, विसोबा खेचर, चांगदेव आणि कित्येक श्रेष्ठ संत त्यांना आपला आत्मा मानीत. सर्वांच्या उत्साहाचा, स्फूर्तीचा, आनंदाचा ते ठेवा होते. सर्वांचे सुखनिधान म्हणजे ज्ञानेश्वर. सखा माझा ज्ञानेश्वर, संतजनाचे माहेर असे परोपरीने आळविणारे श्रेष्ठ संतांची मालिका पाहिल्यानंतर ज्ञानेश्वराच्या अंगी झळाळणारे दिव्यत्वाचे तेज पाहून कोणाचेही डोळे विपून जातील आणि आदराने मस्तक आपोआप नत होईल. ज्ञानेश्वरी अमृतानुभव. चांगदेव 66 ग्रंथरचना केल्यानंतर त्यांचे मन या जगात रमेनासे झाले. त्यांना आत्मानंदनात सतत मग्न असावेसे वाटू लागले. शिवाय इतर लोकांची उपाधीही वाढू लागली. तेव्हा समाधीच घेणे बरे असे वाटून पंढरी येथे जमलेल्या सर्व मंडळीच्या समक्ष श्री विठ्ठलापुढे त्याने आपले मनोगत व्यक्त केले. हा दिवस कार्तिक शुद्ध दशमीचा असल्यामुळे ठिकठिकाणाहून अनेक संत आणि भक्त अनायासे जमले होते. सर्वांच्या गाठीभेटी झाल्या. पण ज्ञानेश्वराचा समाधीचा विचार ऐकताच सर्वांचे डोळे चटकन पाणावले. ज्ञानेश्वराची दिव्य मूर्ती कायमची दृष्टीआड होणार म्हणून लोकांची अंतःकरणे कासावीस झाली. त्यांचा जीव खालीवर होऊ लागला. पण खुद्द विठ्ठलानेच ज्ञानेश्वरांना अनुज्ञा दिली होती. त्यामुळे काही बोलता येईना. ज्ञानदेवासह निवृत्तीनाथ, सोपानदेव व मुक्ताबाई आणि नामदेवादी संत पंढरपुराहून आळंदीस आले. विशेष गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगही आले. धन्य ज्ञानेश्वर आणि धन्य त्यांचे मातापिता. असंख्य संत, महंत आणि भक्ती समाधीचा प्रशांत सोहळा प्रत्यक्ष पाहण्याचे पुण्य लाभावे म्हणून आळंदीवासी जमले होते. आळंदी हे फार जुने तीर्थक्षेत्र आहे. नव्हती पंढरी तेव्हा होती आळंदी. इतके महात्म्य आळंदीचे आहे. हजारो तपस्वींची ही तपोभूमी होती. येथील पुरातन सिद्धेश्वराच्या सान्निध्यात असंख्य साधकांनी सिद्धी मिळवली होती. अशी ही पुण्यभूमी ज्ञानेश्वरांनी समाधीकरिता निवडली. यात आश्चर्य कसले? ज्ञानेश्वराच्या चिरशांतीची जागा सिद्धेश्वराच्या जवळच अजान वृक्षाच्या छायेखाली आहे. नामदेवांनी आपल्या मुलांकडून हे समाधीस्थान स्वच्छ करून घेतले. नंतर ती जागा शृंगारण्यात आली. तुहट वस्त्राची दाट घडी पसरून ज्ञानेश्वराचे आसन तयार करण्यात आले. त्यावर तुळशीची व बेलाची पाने पसरली. समाधीची सर्व सिद्धता झाली. कार्तिक वद्य एकादशीस 1218
सर्वांनी हरिगजर केला. द्वादशीला पारणे झाले. सर्वांची भोजने उरकल्यानंतर ज्ञानदेवांनी पारणे सोडले. प्रत्यक्ष पांडुरंगाने ज्ञानेश्वराला जेवण वाढले. त्रयोदशीचा दिवस उगवला. तो गुरुवार होता. जसजसा दिवस वर येऊ लागला तसतशी सर्वांची अंतःकरणे हेलावून गेली. एकंदर वातावरण विषण्ण बनले. पण ज्ञानेश्वर मात्र स्थिर वृत्ती होते. शांततेचे सागरच ते. त्यांच्या मुखावर सात्विक समाधान विसावत होते. अपार आत्मानंदाचे सुख ते भोगीत होते. ते अगदी निशब्द बनले होते. 2 पहर होऊन गेले. पांडुरंग ज्ञानदेवाजवळ जाऊन म्हणाले, ज्ञानोबा, वेळ होत आली. चलायचं ना? ज्ञानोबा उठले. सोपानाला त्यांनी प्रेमाने आलिंगन दिले. लढीवाळ मुक्ताईला पोटाशी धरले. नंतर ते निवृत्तीनाथाजवळ गेले. त्यांना वंदन करून ते म्हणाले, दादा गुरुमाऊली, आतापर्यंत माझे पालनपोषण केले. माझे लाड पुरवलेत. आपल्या कृपेने ही मायानदी मी ओलांडत आहे आणि माझ्या मूळच्या रूपात मी विलीन होत आहे. निवृत्तीनाथ गहिवरून बोलले, माझ्या ज्ञानराजा, तुझ्यासारखा भाऊ आणि तुझ्यासारखा शिष्य कधी मिळणार नाही. उन्हा अधिक शब्द तू कधी बोलला नाहीस. गुरु शिष्याच्या नात्याची तू कड लावलीस. हितार्थाचा सोहळा करून आमच्या नेत्राची पारणे फेडलीस. धन्य तुझा अवतार. ज्ञानेश्वरांनी सर्वांना मोठ्या प्रेमाने अभिवंदन करून त्यांचा निरोप घेतला. जनसमर्दाने त्याने अखेरचे वंदन करून त्यांचा नावाचा गगनभेदी असा प्रचंड जयजयकार केला. ज्ञानदेव नंतर समाधीकडे वळले. श्री विठ्ठलांनी त्यांच्या कपाळी गंध लावून वलय अधिकच तेजाळले. त्यांचा एक हात निवृत्तीनाथांनी धरलेला आणि दुसरा प्रत्यक्ष पांडुरंगाने. ज्ञानेश्वरांनी समाधीस्थानाला प्रदक्षिणा घालून ते आत शिरू लागले. सगळी सभा चित्रासारखी तटस्थ. कंठातून शब्द फुटेना. अंतःकरणे गहिवरली. सगळे लोक त्या कैवल्याच्या पुतळ्याचे डोळे भरून शेवटचे दर्शन घेत होते. 1, 2, 3 पायऱ्या उतरून ज्ञानोबा आत शिरले. तुळशी बेलाच्या आसनावर अधिष्ठित झाले. प्रसन्न चित्ताने विठ्ठलाकडे दृष्टिक्षेप करून ज्ञानदेव म्हणाले, सुखी केले देवा, पावपद्मी ठेव निरंतर. रामकृष्ण हरी माऊली. ही कथा ज्यांना ज्यांना आवडली त्यांनी कमेंटमध्ये श्री ज्ञानेश्वर महाराज की जय असे लिहा. रामकृष्ण हरी माऊली.